नमस्कार श्रोते हो, लोकमाध्यममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. म्हणतात की इमॅजिनेशन इज मोर पॉवरफुल दॅन नॉलेज. एकंदरतच म्हणजे इमॅजिनेशन समजा जर तुमचं चांगलं असेल तर तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच तुम्ही पोचू शकता. आणि इमॅजिनेशनचं काम सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला लागतं. मग तुम्ही डॉक्टर्स असू द्यावा, तुम्हाला इमॅजिनेशनच करावं लागतं की एखादा पेशंट जर तुमच्यापर्यंत आला तर तो खरंच वाचू शकतो का, हे सुद्धा एक इमॅजिनेशनचाच भाग आहे. सर्व ठिकाणी इमॅजिनेशन लहानपणापासून तर मरेपर्यंत हा पाठलाग करतच असतो. मात्र इमॅजिनेशनची एक वेगळी परिभाषा कलावंतांकडे असतो आणि त्यासाठी आज लोकमाध्यममध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत अविनाश हलुले, जे की एक कलावंत आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की या स्तरावर ते कशा पद्धतीने पोचले आहेत आणि आज त्यांची जी ओळख संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर होती आहे, ते कशा पद्धतीने होती आहे. सर, काय सांगाल नेमकी कशी सुरुवात झाली? सुरुवात लहानपणी 8व्या-9व्या वर्गात असताना एक पथनाट्य पाहिलं होतं बरं. आणि वाटलं की बा हे आपण करू शकतो. पण बाबांशी बोललो, बाबा बोलले की 10वी झाल्याशिवाय करायचं नाही. मग 10वी झालो आणि त्यानंतर स्वयंप्रकाशित कलाविहार म्हणून एक पथनाट्याचा ग्रुप मी जॉईन केला होता. तिथनं मग हळूहळू सुरुवात झाली. नंतर मग मोठा प्लॅटफॉर्म मिळाला अध्ययन भारतीचा, हरीश थापे यांचं मार्गदर्शन लाभलं आणि हळूहळू इथपर्यंत आलो आहे. काय नेमकं काय तडजोड होती? तुम्ही जेव्हा लहानपणी तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही पथनाट्य बघितलं आणि त्याच्यानंतर हे सगळी सुरुवात झाली, काय होतं प्रकरण? कुठे पाहिलं? काय काय सांगाल? आमच्या घराशेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा बुद्ध जयंती असेल तेव्हा कल्चरल प्रोग्राममध्ये प्राध्यापक प्रवीण वानखेडे, राजेश डंबारे बरं यांचं आक्ट नावाचं पथनाट्य पाहिलं बरं आणि वाटलं की आपण हे करू शकतो. तेव्हा तो ग्रुप जॉईन केला. पण त्याही ग्रुपमध्ये मला असं कुठली भूमिका नव्हती मिळत. तेव्हा मी 11वी-12वीत होतो, काहीतरी इंग्लिशमध्ये शिकत होतो. राजेश कांबळे म्हणून आहेत, त्यांचं एक हुतुतू नावाचं एकपात्री प्रयोग 10-15 मिनटाचं ते कॉलेजमध्ये केलं आणि ते योगायोगानं ते पाहिलं अजय हेडाव सरांनी. अच्छा. संगीतकार आहेत ते त्याच शाळेत संगीताचे शिक्षक होते. त्यांनी पाहिलं आणि मला बोलवलं. म्हटलं, तू यार चांगला अभिनय करतो, तू आमचा ग्रुप जॉईन करतो का? म्हटलं, कोणता? म्हणे, अध्ययन भारती नावाचा आमचा ग्रुप आहे, हरीश थापे आहेत. म्हटलं, बा हा ग्रुप तर मोठा आहे आणि आपल्याला मिळतो तर का नाही सोडायचा? म्हणून मग मी हरीश थापेंचा ग्रुप जॉईन केला. तिथेही सुरुवातीला मला अशी भूमिका नव्हती मिळत, कारण लहान होतो ना आम्ही, बच्चा पार्टी. पण तेव्हापासनं तालमीला जाणे, कलावंतांची सगळी जबाबदारी घेणे, हे सगळं चालू असताना गीता अग्रवाल म्हणून आहेत, आपल्या वर्धेच्याच आहेत. तुम्ही भाग मिल्खा भागमध्ये बरोबर भूमिका केली. त्या औरंगाबादला शिकत होत्या ड्रामॅटिक्स डिपार्टमेंटमध्ये. त्यांनी चिमणा बांधतो बंगला नावाचं एक बालनाट्य बसवलं होतं. त्यात मला भवानरावची भूमिका मिळाली. ती माझ्या आयुष्यातली पहिली भूमिका, लक्षात ठेवावी अशी. मग ते बसवलीच्या शिबिरात त्याचे प्रयोग झाले. त्यानंतर मग पुढे चालून हॅलो जिंदगी केलं, गौरी देवल आणि मी. नंतर मग हळूहळू भूमिका मिळणं. काय साधारण वय असेल तुमचं त्यावेळी? 17-18 असेल. 17-18 वर्षापासून तुम्ही सुरुवात केली आणि आता जर मुलं बघितले तर 17 नाही 9-10 वर्षाचे मुलं टिकटॉकवर दिसत आहे आणि टिकटॉकवर हिरोगिरी करताय. कलावंतांना
एक टफ फाईट देऊ शकतो आम्ही, किंवा एक व्हिडिओ डब असतो त्यालाच डबिंग करून त्यांचे फॉलोअर्स वाढतात. काय तुमची भूमिका याच्यावर? टिकटॉक किंवा एखादी सरळ माझं म्हणणं असं आहे की एखाद्याचं पाहून नक्कल करणे, कॉपी करणे म्हणजे तुम्ही कलावंत नाहीच, मुळात अभिनेते नाही, तुम्ही नकलाकार झाले. नकलाकार हा पॅटर्न वेगळा आणि अभिनेता हा पॅटर्न वेगळा. नकलाकार चांगला अभिनेता होऊ शकतो, पण त्याला प्रॉपर गायडन्स मिळालं पाहिजे. भूमिका कशी जगायची, भूमिका पकडायची कशी, याचं गायडन्स जर मिळालं तर चांगला नकलाकारही चांगला अभिनेता बनू चांगला शकतो. अभिनेता बनू शकतो. पण टिकटॉकमध्ये लवकर प्रसिद्धी मिळते आणि लवकर मिळालेली प्रसिद्धी रंगभूमीवर किंवा सिनेमात कामी येत नाही, असं माझं मत आहे. एकंदरीत टिकटॉक जेव्हा बंद पडलं, अनेक असे व्हिडिओ आले, छोटे छोटे लेकरं, बाया असू द्यावा, माणसं असू द्यावा, अगदी 60-60 वर्षांचे आजोबासुद्धा टिकटॉकवर गाजलेले आहेत. आणि टिकटॉक बंद झाल्यावर असं बघायला भेटलं की रडत आहे ते लोक, म्हणजे टिकटॉक बंद झाला आहे. काय नेमका प्रकार असेल, काय वेदना झाल्या असेल? तुम्ही एक कलावंत आहे, तुमच्यासोबत काही असं घडलं असेल जेव्हा तुम्हाला डॉमिनेशन वाटलं असेल की बाबा हा अभिनय मी करू शकतो पण मला भेटला नाही. काय नेमकी समस्या असते, काय अडचण वाटते? नाही, माझ्या बाबतीत असं की बा मला हे करायचं होतं आणि हे मिळालं नाही, किंवा आपलं नाटक आपण करतो एखाद्या प्रयोगासाठी आणि तो प्रयोगच कॅन्सल होतो. तो प्रयोग कॅन्सल झाला, दुसरा प्रयोग, तिसरा प्रयोग, कुठेतरी चान्स मिळेल ना. पण मुळात तुमच्यातला संयम सुटता कामा नये. संयम मी नेहमी सांगत असतो, 3 P महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. एक पॅशन, दुसरा पेशन्स आणि तिसरा प्रॅक्टिस. तुमच्यात झपाटलेपण पाहिजे, जुनून होणार. आणि दुसरं संयम पाहिजे. आज नाही मिळालं, उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं, परवा मिळेल, कधीतरी तर मिळेल. कासवाच्या गतीनं जर चालत गेले तर तुम्ही बरोबर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता. सशाच्या गतीनं जर गेले तर तुम्ही शर्यत हारता, असं माझं मत आहे. त्यामुळं टिकटॉक जरी बंद झालं, तुम्हाला कला तुमची सादर करायची आहे ना, मग नाटक आहेत किंवा यूट्यूब आहे. यूट्यूबवर तुम्ही छोट्या छोट्या क्लिप्स बनवू शकता. अगदी बरोबर. शॉर्ट फिल्म्सचा जो भाग फिल्म्स आहे, आहे, अगदी बरोबर, तो करू शकता तुम्ही. पण मात्र तुमचं म्हणणं असं आहे की टिकटॉकवर एखादा व्यक्ती जर अभिनय करायचा प्रयत्न करत असेल तर ते नक्कलबाजी आहे, अभिनय नसून, नाही. आणि तो फार पुढं जाऊ शकत नाही जर त्याला प्रॉपर गायडन्स भेटला नाही. आता मुळात प्रश्न असा आहे सर की आता बघतो म्हटलं तर बरेच विद्यार्थी आहे जे 10वीमध्ये कलाकृती सादर करतात किंवा एखाद्या नाट्यामध्ये प्रयोग करतात. असे मग 11वी 12वी होते, ते घरी सांगतात, पण घरच्यांचा दृष्टिकोन कलावंतांकडे बघण्याचा फार वेगळा आहे. चित्रपट बघताना त्यांना वाटते की नाही बाबा हा अभिनेता बच्चन जर म्हटलं तर फार मोठा अभिनेता आहे, पण त्यांची पण सुरुवात जमिनीपासूनच झाली, त्यांची पण सुरुवात नाटकापासूनच झाली, प्रयोगापासून झाली, बिरादरीपासून झाली असेल. परंतु आईबाबा जेव्हा त्याला बघतात, जेव्हा तो सांगतो की मला एखादं नाटक करायचं आहे किंवा राज्यस्तरीय नाटक करायचं आहे किंवा एक डिस्ट्रिक्ट लेवलचं नाट्य करायचं आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आणि वाईट असतो की बाबा तू नाटक करशील, तू तो रोल प्ले करणार आहे, तुझी काय लाईफ आहे. काय सांगाल हे जे मोठे मोठे दिग्गज जे कलावंत आज घडलेले आहेत किंवा एकंदरीतच तुम्ही आज दिग्दर्शक आहेत, एकंदरीतच तुम्ही अभिनयावरून दिग्दर्शक आज या पदापर्यंत पोचलेले आहे, काय जर्नी होती? 2 प्रश्न केलेत तू. एक की मुलांनी आईवडिलांना कसं सांगायचं. येस. मुळात आपल्या इकडे कलावंत म्हणजे कुठल्याही कलावंताला आपल्या इकडे प्रश्न विचारतात, तुझ्या उपजीविकेचं साधन काय. अगदी बरोबर. पहिले सुरुवातीचा प्रश्न तोच असतो. हां, पण माझं मत आहे कितीही झालं तरी उपजीविका ही झाली, अभिनय ही जीविका आहे. बरोबर. जिवंत वस्तू. जिवंत वस्तू. त्या तुम्हाला काय करता येईल. मी असं म्हणत नाही किंवा तुम्ही तुमचं काम, नोकरी हे सगळं सोडून फक्त अभिनयच करा किंवा फक्त नाटकच करा, पण ते करूनही तुम्ही याला प्रॉपर वेळ देऊ शकता. म्हणजे
आज वर्धेतली एक जर आपण पाहतो म्हटलं तर कुठं पाणठेल्यावर बसण्यापेक्षा किंवा कुठल्या चौकात बसण्यापेक्षा तो वेळ जर तुम्ही तुमच्या कलेच्या साधनेत घालवला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. पण कलेची साधनाही करायची तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळालंच पाहिजे. नाही तर एखाद दुसऱ्या नाटकात रोल करणारा माणूसही स्वतःला शाहरुख खान आणि बच्चनच समजतो. तर सुरुवात चळवळ असू द्यावा किंवा आता तुमची जी चळवळ आहे ही सुद्धा एक चळवळच आहे. तुम्ही सुद्धा तुमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना घडवून आणून देणार. सुरुवातीला म्हणतात खुर्च्या उचला, चटाया उचला, इथूनच सुरुवात होते. तुमची कशी झाली? मी जेव्हा अध्ययन भारती जॉईन केला तेव्हा मीही बॅकस्टेजच करायचो. अच्छा. की नाटकाची तालीम चालू आहे तर स्क्रिप्ट घेऊन प्रॉम्प्टिंग करणे. अच्छा. किंवा आर्टिस्ट वेळेवर गायब नाही झाला पाहिजे म्हणून त्यासाठी पाणी देणे. पण फक्त तिथं नाही थांबलो मी. त्यांच्या तालमीतून मी शिकत गेलो. त्यांची भूमिका जगण्याची पद्धत, डायलॉग फेकण्याची पद्धत हे सगळं मी शिकत गेलो. आणि हरीश इथापेंसोबत नेहमी डिस्कस करायचो की बा हे असं का, हे असं का. मुळात आपण नाटक किंवा काही सिनेमा पाहतो, प्रश्न आपण विचारू शकत नाही कोणाला. बरोबर. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, इमॅजिनेशन असलं पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न पडले तर तुम्ही उत्तर शोधाल. पण जर प्रश्न पडला नाही तर तुम्ही स्वतःच एक प्रश्नचिन्ह बनवून समाजात वावराल. अगदी बरोबर आहे. म्हणजे इमॅजिनेशन हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अतिशय महत्त्वाची. आज बॅकस्टेजवरून तुम्ही फ्रंट स्टेजवर आले, आज तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आले, तुमची मुलाखत होती, कसं वाटतंय? पण आनंद होतो आहे. पण दुसरीकडे एक जबाबदारी देखील वाढली. कारण तुमच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आहे. लोकांच्या अपेक्षा वाढतात. त्या अपेक्षेला आपण उतरलो पाहिजे, परिपूर्ण झाल्या पाहिजे त्या अपेक्षा. जबाबदारी वाढते. ती जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. नाड पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही एक अभिनय केलेला आहे. एक छोटासा रोल होता. आम्ही तो ओळखून घेतला लगेच. तुमच्या आवाजावरून ओळखून घेतला किंवा ते स्टाईल म्हणजे अविनाश अलुलेंचीच असू शकते असं दिसूनच आलं मुळात. काय प्रकार होता? कशा पद्धतीने तुम्ही सिनेमा सेटवर पोचले? काय गाथा होती? विशाल तराळ म्हणून एक अमरावतीचा माझा मित्र आहे. हो. त्याने मला फोन केला. म्हटलं एक शॉर्ट फिल्म करतो आहे, ऑडिशनसाठी आहे. अमरावतीला गेलो मी, ऑडिशन दिलं आणि परत आलो, विसरलो. 3-4 महिन्यानंतर त्याचा फोन आला. काय करतो उद्या? म्हटलं काहीच नाही. अच्छा. तू तुमसरला जा म्हणे. म्हटलं काय कारण आहे? काम काय? तुला सांगतो तेवढं कर, तुमसरला जा. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र एक्सप्रेस पकडली, तुमसरला निघालो. कारण अस्पष्ट असताना सुद्धा? हो. मला काहीच माहीत नाही. तुमसरला उतरलो, तिथनं त्याला फोन केला. म्हटलं तुमसरला आलो, इथनं काय करू? त्याने पुन्हा एक नंबर दिला. या नंबरवर फोन कर आणि सांग की मी आलो आहे, विशाल तराळने मला पाठवलं आहे. त्या नंबरवर फोन केला प्रवीण इंदूंना. प्रवीण इंदू बोलले गोंदिया रोडनी 5 रुपये ऑटो तिकीट आहे, या गावात उतर. तिथे गेलो. म्हटलं आलो आहे. तर म्हणजे चहा पी, मी कोणाला तरी पाठवतो. मला काही कळायला मार्ग नव्हता काय चालू आहे काय नाही. चहा संपता एक जण आला. म्हटलं अविनाश अलुले. म्हटलं मीच. गाडीवर बसून मला तिथनं 20 किलोमीटर घेऊन गेला. तर गावात छोटंसं गाव होतं. गावात काही दिसलं नाही. एका घरी घेऊन गेला. तिथे थोडीशी गर्दी चहलपहल चालू होती. म्हटलं काय आहे? म्हणे शूटिंग आहे. म्हटलं मला कशाला बोललं? म्हटलं तुझा रोल आहे, तुझी भूमिका आहे. प्रवीण इंदू आला आणि मग त्याच्यासोबत भेट झाली. त्यांनी मला कॉस्ट्यूम दिला, हा घालून पहा. आणि सुधाकर दादा यंकट्टी जे दिग्दर्शक होते, बरोबर त्यांच्यासमोर उभं केलं. म्हटलं हां. तोपर्यंत मला कुठल्या रोल आहे, कुठली भूमिका आहे काही माहीत नाही. त्यांनी पाहिलं, केस बीस माझे विस्कटवले आणि संध्याकाळी शूट केलं. शूट आहे म्हणे.
बरं. पण त्या दिवशी शूट झालं नाही. बापरे. मग तिथनं आम्ही भंडाऱ्याला आलो, भंडाऱ्याला राहिलो एक दिवस, दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंगला आलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शूट झाला सीन आणि परत आलो. नागराज मंजुळेसुद्धा होते? हो, नागराज मंजुळे ज्या भंडाऱ्याला हॉटेलमध्ये राहिलो मी, या रूममध्ये, नागराज मंजुळे, सुधाकर यंकट्टी बाजूच्या रूममध्ये. खूप छान त्यांची समजावून सांगण्याची पद्धत किंवा भूमिका कशी करायची आहे, काय पाहिजे आहे, त्यांना काय अपेक्षित आहे माझ्याकडून, हे सगळं व्यवस्थित आणि स्पष्टपणे समजून सांगितलं सुधाकर दादांनी. नागराज मंजुळे अण्णा बसून होते, त्यांच्याशी बोलणं झालं. मस्त मग नाड पिक्चरमध्ये एकदम सरप्राईज अभिनय तुमचा ठरला, म्हणायला हरकत नाही. पण खरी गंमत तर पुढं आहे. मी परत आलो आणि माझा ॲक्सिडेंट झाला. शपथ. ॲक्सिडेंट झाला आणि माझा मोबाईल बंद. सिनेमाचं काय मला काय माहीत नाही. जेव्हा मी होशमध्ये आलो तेव्हा सिनेमा रिलीज होत होता. विशाल तराळला विचारलं मी, म्हटलं अरे सिनेमाचं काय झालं? म्हणे रिलीज आहे सप्टेंबर महिन्यात काहीतरी. पण एवढं सगळं होऊ नये की कुठेही सुधाकर यंकट्टी आणि नागराज मंजुळे यांनी नाळमधली माझी भूमिका जर पाहिली तर मुख्य कथानकाशी काहीही घेणं देणं नव्हतं, पण ती भूमिका ठेवली त्यांनी. बरोबर. वास्तविकता ते जर म्हणू शकले असते बा या आर्टिस्टचाही काही थांगपत्ता नाही, काय नाही, कशाला ठेवायची भूमिका, काढू शकले असते, पण त्यांनी नाही काढलं. कदाचित स्वतःची पाठ मी थोपटून घेतो की त्यांना आवडला असेल माझा अभिनय, म्हणून थँक्स टू नागराजनला आणि सुधाकर यंकट्टी. अनऑफिशियली बोलताना तुम्ही सांगितलं की तुमचा फार गंभीर ॲक्सिडेंट झाला होता. तुम्ही उठण्याच्या लायकीचे नव्हते, तुम्ही बेडवर होते. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही आता उभे झालेले आहेत. लोक निराश होऊन आत्महत्या करतात, आत्महत्येला पुढे जातात. अनेक कलावंत या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सुसाईड केलेलं आहे. नागपूरची सुद्धा घटना एक घडलेली आहे. एक महिला आहे, तिने सुद्धा सुसाईड केला. कलाकार, संगीतकार, अनेक कलावंतांनी सुसाईड केलं आहे. तुम्ही बेडवरून उठून पुन्हा चालायला लागले, पुन्हा तुमचा एक पिक्चर रिलीज होईल, तुम्ही अनऑफिशियली मला सांगितलं आहे. काय सांगाल? माझा ॲक्सिडेंट झाला 17मध्ये आणि 18मध्ये एक भूमिका करतो का म्हणून माझ्याकडे एक स्क्रिप्ट आला. म्हटलं यार मी उभा नाही राहू शकत, मी काय अभिनय करणार आहे. बरोबर. पण म्हटलं मी माझ्या परीनं दुसरी काय पाहिजे ती मदत करायला तयार आहे. मग त्यांनी मला म्हटलं की बा तू या संहितेचं डिरेक्शन कर. त्याच्यासाठी ऑडिशन्स घेतले, डिरेक्शन केलं आणि तो प्रयोग म्हणजे आजही मला गाडी चालवता नाही येत, पण मी त्याला म्हटलं की बाबा मी डिरेक्शन करतो, पण माझी इथनं घेऊन जायची, इथनं घरी आणून द्यायची जबाबदारी जर घेत असशील तर मी करतो. आणि ते भाड्याचा बैल मी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेलं पहिलं नाटक. त्याचा वर्धेत हाऊसफुल प्रयोग झाला. प्राध्यापक राजेश डंबारे, ॲडव्होकेट अनिकेत लवकरे, प्रणाली दाभर्डे हे सगळे होते ऑन स्टेज. आणि संदीप कांबळे यांनी संगीताची जबाबदारी घेतली होती. सुहास नगराळेंनी लाईट्स केले होते. तर या सगळ्यांच्या मदतीनं भाड्याचा बैल प्रयोग केल्यानंतर दुसरं मला काय मिळेल. अचानक एक दंतकथा नावाचं नाटक मिळालं. त्याचा 1-2 प्रयोग केले त्यांनी. पण नंतर मी परत शांत बसलो होतो. हां, तर आता तू जे बोलला टिकटॉक, एक अनघा नंदाने नावाची माझी मैत्रीण आहे, तिच्या कविता घेतल्या काही. त्या कवितेचं काहीतरी आपण लॉकडाऊन होतं, घर बसल्या मोबाईलवर आपल्याला काही शूट करता येईल का आणि आपली कलेची भूक भागेल का, म्हणून मी सुप्रिया वानखेडेशी बोललो. सुप्रिया वानखेडे तयार झाली. मग मी इथनं फोनवर तिला सांगायचो की बाबा हे असं कर, आणि त्या सगळ्या कवितेचं ड्रामाटायझेशन करून यूट्यूबला ते
डब करून टाकलं आहे हां Short film मधून. शॉर्ट फिल्म्स. अच्छा त्या सगळ्या कवितेचं ड्रामाटायझेशन आणि त्या सगळ्या कविता बघून आत्ता हा जो मी सिनेमा करतो आहे महेश बोललो त्या निर्मात्यांशी ओळखी झाली आणि ह्या सिनेमाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. पण अजूनही तसंच की मला कोणाच्या आधारशिवाय कुठं जाता येत नाही, काही करता येत नाही. पण आहे प्रशांत आहे किंवा अजून कोणी असेल मित्र, यांना बोलवतो, चल रे बाबा आपल्याला हे करायचं आहे. येतात बिचारे, करतात माझ्यासाठी. अच्छा म्हणजे सुरुवात फार कमी वयात झाली हां आणि ॲक्सिडेंट नंतरसुद्धा तुम्ही उठले आणि हार नाही मानली. पहिले अभिनय, ॲक्सिडेंटमुळे आता डायरेक्टर, थेट डायरेक्टर. नाही, आधी मी डिरेक्शन करायचो पण असं मोठ्या प्रमाणात नाही. मी जसं आधी चक्रमुक्त केलं किंवा तुमचं काय नाव छकोली आणि सिंधबाद असे 2-3 हे केले होते. पण ॲक्सिडेंटनंतर मला माझ्यात असलेली कलेची भूक भागवायसाठी काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं होतं ना, म्हणून मी इकडे आलो. अल्फा अवॉर्डसुद्धा तुम्ही जिंकलेला आहे. काय प्रकरण होतं, काय संदर्भ, कसं वाटलं तो अल्फा अवॉर्ड घेताना? असे तर अनेक तुम्ही पुरस्कार घेतलेले आहेत, मात्र अल्फा अवॉर्ड मी त्याच्यातनं एक निवडून घेतो आहे. काय सांगा? हॅलो जिंदगी नावाची एकांकिका आम्ही करायचो. आत्ता जी तुमची झी मराठी आहे बरोबर. ती आधी अल्फा टी व्ही मराठी होती. ती आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायची. तर नागपूर सेंटरला हॅलो जिंदगीचा प्रयोग झाला आणि त्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बक्षीस मिळालं होतं अल्फा टी व्ही मराठीचं. आणि त्याआधी अभिजित गुरूंना मिळालं होतं. सेकंड टाईम मी. पण पुढं नाही जाता आलं त्यातनं. सर्व अभिनेते अभिनेत्री तुमच्याशी जोडलेले आहेत. एकंदरच मुंबई, पुणे या ठिकाणी तुम्ही एका सेटवर भेटले असेल, पहिले बॅकस्टेज, मग ऑन दी स्टेज. त्यांच्यासोबत गप्पा मारायला किंवा एकंदरच तुमच्यासोबत वावरतात असं वाटतं? मजा येते. म्हणजे मुंबई पुण्याच्या कलावंतांसोबत मला ऑनस्टेज काम करायचा चान्स तर नाही आला. पण असं चर्चा करताना किंवा त्यांच्यासोबत राहताना नाना पाटेकरांसोबत एक दिवस मी स्कूल बस नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती. तर त्याचं CD गिफ्ट द्यायसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मी बराच वेळ घालवला. नाना पाटेकर म्हणजे एकदम दिलखुलास माणूस आणि मकरंद अनासपुरे तर मकरंद अनासपुरे. पण या मकरंद अनासपुरेसाठी आणि भारत गणेशपुरेसाठी श्याम पेटकरांनी एक नाटक लिहिलं होतं, टिंगल टिंगल. ते त्यांनी नाही केले काही कारणास्तव प्रयोग. ते स्क्रिप्ट आलं माझ्याकडे आणि मी आणि आदित्य प्रधान यांनी मग त्याचे प्रयोग केले आणि अमरावतीला प्रयोग झाला होता. तर माझी भूमिका ही मक्याची होती. म्हणजे मकरंद अनासपुरेसाठी लिहिलेली भूमिका मक्या. बरं. ती भूमिका मी करत होतो आणि त्या भूमिकेसाठी मला त्या वर्षीचं महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळालं. आज मला वाटते श्याम पेटकरांचा वाढदिवस सुद्धा आहे. हो, आज शांभय्यांचा वाढदिवस आहे. शांभय्या जर तुम्ही बघत असाल तर वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा. काय सांगाल तुम्ही? हे सगळं झालं, गप्पा झाल्या, सगळं झालं, लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये काय घडलं पाहिजे, असं काय इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे जेणेकरून कलावंत जिवंत राहील? नाटक आणि याच्यापुरतंच नाही तर लग्नावर बंदी असल्यामुळं ऑर्केस्ट्रा किंवा इतर धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळं जे
भजनी मंडळ आहे, ढोलक वाजवतो, कोणी कोणी हार्मोनियम वाजवतो, कोणी गायक आहे, ज्यांचे पोटच कलेवर आहे. बरोबर. त्या लोकांची कला बंद आहे, त्यामुळे इन्कम बंद आहे. आणि या दृष्टिकोनातून मी अमरावतीच्या कलावंतांचं एक मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की जिल्ह्यातले कलावंत सगळे एकत्र येऊन त्यांनी ज्या कलावंत जो खरोखर गरीब आहे त्याला आर्थिक मदत सगळ्या कलावंतांनीच केली. बरोबर. अगदी मोठा इनिशिएटिव्ह त्या लोकांनी घेतला आणि त्याच्यामुळे सगळे कलावंत जिवंत आहेत. आणि एकंदरच तेच तुमचं म्हणणं आहे की तोच प्रकार जर सगळीकडे आला पाहिजे. सगळ्या जिल्ह्यातल्या कलावंतांनी हा प्रकार केला पाहिजे. म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे, तिथे कितीतरी कुटुंब फक्त नाटकाच्या याच्यावर आहे, पण नाटकच बंद आहे, घरी खातील काय हा प्रश्न आहे. मग जे लोक नोकरीवर आहेत किंवा ज्यांचा नाटक सोडून दुसरं काहीतरी इन्कम सोर्सचं साधन आहे, त्यांनी या लोकांना मदत करावी असं मला वाटतं. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल तर आभारी आहे. मात्र श्रोते आपण एक नवीन प्रश्न घेऊन अविनाश हनुलेंबरोबरच एकदा पुन्हा मी तुम्हाला आमंत्रित करतो, कारण फार मोठी ही चर्चा रंगत आहे आणि कलावंतांची चर्चा ही छोट्या खाणी कार्यक्रमात तर रंगतच नाही. त्याला फार मोठा व्यासपीठ हवा असतो आणि खूप विशेष करून तुमच्याकडे अनुभव असतात जे तुम्ही शेअर करू इच्छितो, पण त्याला वेळसुद्धा बंधन असते. मात्र श्रोते तुमच्यासाठीच एक नवीन प्रश्न घेऊन आपण येऊ. सर, एक जे ग्लोबली चर्चा सुरू आहे, म्हणतात की जर मी अभिनय केला तर खरंच मला रोल मिळेल का प्लेवर. जसं तुम्ही म्हटलं की तुमची सुरुवात पाठीमागून झाली, त्याच्यानंतर पुढे आला, पण आता पेशन्स नावाची गोष्ट नाही आहे. म्हणजे एकंदरतच तो म्हणतो इफ सपोज मी आज जर अभिनयाचा कोर्स करतोय, उद्या झाल्यानंतर मला कुठं अभिनय मिळू शकतो का, मेन स्ट्रीम मीडियाला लिडिंग कॅरेक्टर भेटू शकतो का, याच्यावर आपण एक चर्चासत्र घेऊया जर तुमची इच्छा असेल तर. बिलकुल बिलकुल, तुम्ही बोलवा मला, मी केव्हाही तयार आहे. नक्कीच. म्हणजे कसं आहे की यंग यूथला कुठेतरी डायव्हर्टिंग न होता एक चांगला जर प्लॅटफॉर्म मिळत असेल पण प्रयत्न करूया आणि आपल्या प्रेक्षकांशी चर्चा करू. आपलं तर चर्चेच्या माध्यमातून त्यांना काही मिळेलच, चांगले पॉझिटिव्ह टिप्स आपण द्यायचा प्रयत्न नक्कीच करूया. तर श्रोते हे होते अविनाश हनुले आणि मुळात त्या सगळ्या चर्चेतून एकच दिसून आलं की हार कधी मानायची नसते. 3 P त्यांनी सांगितले. 3 P महत्त्वाचे: प्रॅक्टिस, पॅशन आणि काय म्हणतो पेशन्स. हे 3 P जर आपण लक्षात ठेवले आणि त्याच्यातला महत्त्वाचा आणि एकमेवा मुद्दा आहे तो आहे संयम, म्हणजेच पेशन्स. जोपर्यंत तुमच्याकडे पेशन्स नसणार आणि त्याला धरून पॅशन नसणार तर तुम्ही काहीही करू शकत नाही. आज त्यांच्यामध्ये पॅशन होतं म्हणून ते त्यांच्या प्रॅक्टिसनी ते पॅशनला धरून आज ते इथं बसलेले आहेत आपल्यासोबत. ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यांना फारसं गाडीसुद्धा चालवता येत नाही, परंतु ते आज मोठे मोठे पिक्चर डिरेक्ट करतात. पिक्चर काय नाव सांगितलं तुम्ही पिक्चरचं आता जो येणार आहे ते? सिद्धा प्रोडक्शन तर्फे एक वॉल्टेअर नावाचा सिनेमा करतो. बरं. पुण्याचं आहे सगळं, पण त्या निर्मात्याची इच्छा होती की मी डिरेक्शन करावं, म्हणून आता ते अतिशय प्रायव्हेट लेवलला आहे. कदाचित यावर्षी शूटिंग पूर्ण होऊन आपल्याला सिनेमागृहात पाहायला मिळेल. बऱ्यापैकी शूट आम्ही करण्याचा प्लॅन करतोय. काय किती % झालं असेल साधारण? शूटिंग सुरू आहे. ऑन द वे आहे. वॉल्टेअर नावाचा मूवी बुद्ध प्रोडक्शनच्या माध्यमातून आता नक्कीच रिलीज होईल आणि मला वाटते यावर्षी संपेल. हो, यावर्षी संपेल आणि समजा रिलीज झाला तर तुम्हाला नक्कीच तो चित्रपटगृहामध्ये बघायला मिळेल. त्याच्यासुद्धा प्रोमोज वगैरे आपण तुम्ही द्या मला, मी शेअर करेलच आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. मात्र अभिनय घेतो, कोर्स करतो, मात्र रोल प्ले मिळेल का असा जो आहे जो मुद्दा आहे तो आम्ही घेऊन येणारच आहे. एज्युकेशन घेतो पण रोल मिळेल का या प्रश्नावर घेऊन आम्ही पुढे येणारच आहोत. तरी बघत राहा लोकमान्य. धन्यवाद सर.